नमस्कार, रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची भजी. खूप अशी क्रिस्पी होतात, खूप छान आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. चला सुरुवात करू रेसिपीला. तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघू. इथे मी ना 1 वाटी मुगाची डाळ आहे पिवळी, ती 4-5 तास पाण्यात भिजवून घेतली आणि याच्यातून असं पाणी निथळायसाठी नाही ती अशी चाळणीत ठेवली, म्हणजे याच्यातून पूर्ण पाणी निथळलं पाहिजे, आपल्याला पाणी नाही राहिलं पाहिजे शिल्लक. त्यासाठी लागणार साहित्य बी इथे ना हळद घेतली आणि लाल मसाला घेतला, चवीनुसार मीठ घेतले. इथं 3-4 हिरव्या मिरच्या आहे आणि लसूण आहे आणि असं जाडसर चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतली. एवढं साहित्य लागते फक्त आपल्याला. आता ही डाळ आहे ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून अशी जाडसर दळून घ्यायची. त्यामध्येच आपल्याला हे लसूण आणि हिरवी मिरची टाकून ना जास्त बारीक नाही करायची, जाडसरच भरडी ठेवायची. तर आता मी नाही मिक्सरमध्ये असं जाडसर दळून आणले. त्यामध्ये आपण ना कांदा घालून घेऊ. कांदा मी जाडसर ठेवला आणि हळद पावडर आणि मीठ ते घेतले ना ते सगळं घालून घ्यायचे. कोथिंबीर हे चांगले मिक्स करायचे. तर इकडे आपलं तेल तापले. आपण या पिठात काही सोडा बिडा काही टाकले, त्याच्यामुळे आपण जे तापलेलं तेल आहे कडक एकदम तेच याच्यामध्ये मोहनसाठी टाकून घ्यायचे. त्याच्यामुळे आपली भजी ना कुरकुरीत होते, चांगली फुगते. तर तेल तापले ना आता आपण ही भजी ना यामध्ये सोडून घेऊ. याची दाबायची नाही, याला असं ना आकार विकार नाही देत बसायचं, हाय तशी सोडायची, म्हणजे आतपर्यंत ते तळल्या जाते. आता मी आणि गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे, नंतर मिडियम करायचं आहे, कमी गॅस नाही करायचं, नाही तर आपली भजी ना तेल वाढते खूप आणि तेलकट होते. तर अशा प्रकारे तळून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम अशी कडक कडक लागली पाहिजे आपल्याला, ते झारेला सुद्धा आपल्यावाले. आता ते मी काढून घेते आणि याच पद्धतीने दुसरे राहिलेले सगळे तळून घेते. आवाजावरून तर समजत असेल तुम्हाला, एकदम अशी कुरकुरीत झाली. तर अशा प्रकारे आपले ना मूग डाळीची भजी तयार झाली. तुम्ही बघू शकता एकदम अशी कुरकुरीत आहे, खायला सुद्धा एकदम टेस्टी. आवाजावरून तर समजतेच किती छान झाली. तुम्ही पण माझी अशा पद्धतीने रेसिपी करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.